नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. मग अगदी पोलीस भरती असेल, त्याचबरोबर वनरक्षक असेल, तलाठी असेल, संयुक्त गट ब असेल, PSI, STI, ASO अथवा तुमची कोणतीही PWD, WRD, WCD, अगदी शिपाई पदापासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या. सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि त्यातीलच आज आपण एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे प्रयोगाच्या संदर्भात. यापूर्वी प्रयोग भाग 1 मध्ये आपण पाहिलं कर्तरी प्रयोग म्हणजे काय. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, एक सकर्मक कर्तरी, दुसरा अकर्मक कर्तरी. त्यानंतर दुसरा प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचा विचार करत असताना मग त्यामध्ये नवीन कर्मणी, त्याचबरोबर समापन कर्मणी, त्यानंतर पुराण कर्मणी, त्यानंतर पुढे आपण पाहिले शक्य कर्मणी आणि त्याच्यानंतर विचार केला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. आज मात्र प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना आपण अभ्यास करणार आहोत. प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना आपण पाहतो तिसरा भाग. नीट लक्षात घ्या, आपण काय पाहतो रे? प्रयोग. प्रयोगाचा विचार करत असताना आज आपण तिसरा भाग अभ्यासणार आहोत आणि तिसरा जो काही भाग आहे तो आहे भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे रे? भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना मग तुम्हाला प्रश्न समजा असा विचारला आहे. प्रश्न काय विचारला पहा. प्रश्न विचारला आहे कोलंबसाने गलबतास कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले. इकडून तिकडे हाकलले. हाकलले. कोलंबसाने गलबतास काय केलं रे? कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले. असा प्रश्न विचारला आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलंय काय? वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर आता तुम्हाला पर्याय दिले जातील. पर्यायामध्ये मग इथं पर्याय दिला, पहिला पर्याय दिला की हा कोणता प्रयोग आहे. मग ए हा कर्तरी प्रयोग आहे. बी पर्याय दिला जाईल हा कर्मणी प्रयोग आहे. सी पर्याय दिला हा भावे प्रयोग आहे आणि डी पर्याय दिला हा मिश्र प्रयोग आहे. आता याच्यासाठी योग्य उत्तराची जर तुम्हाला निवड करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रयोग म्हणजे काय, त्याचबरोबर भावे प्रयोग कशाला म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. अंदाजे उत्तर सांगा. तुम्हाला काय वाटतं, काय असावं अंदाजे सांगा बरं. कोणता प्रयोग असेल हे जरा विचार करा, प्रयत्न करा सांगण्याचा. काय असावं रे उत्तर? तर या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना प्रामुख्याने याचं जे उत्तर वगैरे आहे या उत्तरामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कोलंबसाने गलबतास इकडून तिकडे हाकलले. हाकलले हे क्रियापद आहे. मूळ धातू काय आहे रे? हाकल. हाकलणारा कोण आहे? तर हाकलणारा या ठिकाणी आहे कोलंबस. हाकलणारा कोण? उत्तर काय येतं? कोलंबस. कोलंबस हा वाक्यातला कोण झाला रे? कर्ता झाला. बरोबर. हाकललेलं काय आहे? गलबत. गलबत काय झालं रे? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. मग क्रियापदाने पूर्ण केली.
या वाक्याचा विचार करत असताना इथं कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे. ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी यकारांत असतं. कसं असतं रे? यकारांत असतं. हकलले. आणि म्हणून हा जो प्रयोग आहे या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. ही बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहे. आता मग अशा पद्धतीनं याचं उत्तर भावे प्रयोग आहे, बरोबर आहे. पण आपल्याला माहीत पाहिजे भावे प्रयोग म्हणजे काय आणि भावे प्रयोगाचे प्रकार किती व कोणते. चला आपण समजून घेऊया. आता मी तुम्हाला भावे प्रयोग म्हणजे काय समजून सांगतोय. इथं पहा, भावे प्रयोग. आता भावे प्रयोगाचा जर विचार केला तर मी एक उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे, उदाहरण आहे पहा, रामाने रावणास मारले. आता रामाने रावणास मारले या वाक्यामध्ये मारले हे क्रियापद आहे, बरोबर. मूळ धातू काय आहे रे? मार. मारणारा कोण आहे? राम. राम कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला, बरोबर. त्याच्यानंतर रावण, मारलेला रावण. रावण काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली रे? क्रियापदाने पूर्ण केली. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत होतं. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलत होतं. भावे प्रयोगामध्ये मात्र दोघांनुसारही क्रियापद बदलत नाही. रामाऐवजी आपण सीता घेऊया. पहा, सीतेने रावणास मारले. मारलेमध्ये काही फरक आहे का? नाही. मी जर म्हटलं इथं दुसरा शब्द वापरला की मुलांनी रावणास मारले. मारलेमध्ये काही फरक पडतोय? नाही. म्हणजे वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापदाच्या रूपात कोणताच बदल होत नाही, क्रियापद स्वतंत्र राहतं. आता दुसरं पाहूया आपण. आता कर्म बदलून पाहूया. मग रामाने इथं आपण म्हणूया रामाने मुलाला मारले. मारू शकतो, राम नावाचा शेतकरी आहे. आता मारलेमध्ये काही फरक आहे का? नाही. मी जर म्हटलं रामाने सीतेला मारले, मारू शकतो, मारले, बरोबर. रामाने बैलाला मारले. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं कर्त्यानुसारही क्रियापद बदलत नाही, कर्मानुसारही क्रियापद बदलत नाही. क्रियापद आहे तसे स्वतंत्र राहते. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही, ते आहे तसे स्वतंत्र राहते. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचे? भावे प्रयोग असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही, ते आहे तसे स्वतंत्र राहते. त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचे रे? भावे प्रयोग असे म्हणतात. ठेवा लक्षात. पहा, मी व्याख्याच लिहितो ना, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ही आहे भावे प्रयोगाची व्याख्या. वाक्यात कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तसे स्वतंत्र राहते. स्वतंत्र राहते. त्या प्रयोगास काय म्हणायचंय रे? त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
त्या प्रयोगाला काय म्हणायचे? भावे प्रयोग असे म्हणतात. काय म्हणायचे त्याला? भावे प्रयोग असे म्हणतात. आता हा जो काय भावे प्रयोग आहे, या भावे प्रयोगाची भरपूर उदाहरणं घेता येतील. आता दुसरंही उदाहरण पहा ना. उदाहरण जर आपण घेतलं तर पोलिसाने चोरास पकडले. पोलिसाने चोरास पकडले. गवळ्याने गाईस बांधले. आता पकडणारा कोण आहे रे? पकडणारा कोण आहे? पोलीस. पकडलेला चोर. इथं पोलिसाला ने प्रत्यय आहे, चोरास स प्रत्यय आहे. म्हणजेच वाक्यामध्ये कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. आता भावे प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. काय रे? भावे प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. या खुणांच्या संदर्भात आता आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. आता नीट लक्षात घ्या. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, भावे प्रयोग ओळखण्याच्या खुणा. भावे प्रयोग ओळखण्याच्या खुणा. या खुणांच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे पहिली बाजू की वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. कर्त्यालाही आणि कर्मालाही दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे अशी की क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी यकारांत असते. कसे असते रे ते? यकारांत असते. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग आता लक्षात ठेवा, किती सोपं आहे पहा. काय इथं लक्षातच ठेवायचं आहे. पहा मी काय लिहिलं ते. भावे प्रयोग वाक्यात कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नसून ते आहे तशी स्वतंत्र राहते. त्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. भावे प्रयोग ओळखण्याच्या खुणा: वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी यकारांत असते. जसं मारले, पकडले, बडवले, सुनावले, सांजवले, गडगडते, मळमळते, हळहळते, वळवळते. ए आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं हा जो काही प्रयोग आहे, या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं रे? या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणायचं? भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे हा? भावे प्रयोग. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. ठेवा लक्षात. काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. एकदम सोपा आहे. कर्त्याला प्रत्यय नसला कर्तरी, कर्माला प्रत्यय नसला कर्मणी, दोघांनाही प्रत्यय असला भावे. येते लक्षात? चलायचं का पुढे? ओके. आता हा जो भावे प्रयोग आहे ना, या भावे प्रयोगाचे प्रकार दाखवलेले आहेत. भावे प्रयोगाचे काय आहे रे? प्रकार. आता या प्रकाराच्या संदर्भात विचार करत असताना हा आहे भावे प्रयोग आणि भावे प्रयोगाचे हे आहे प्रकार. या प्रकाराच्या संदर्भात हा पहिला प्रकार आहे आणि हा कोणता प्रकार आहे रे? दुसरा प्रकार आहे. आता लक्षात ठेवा, भावे प्रयोग प्रकार. भावे प्रयोग प्रकार. मग भावे प्रयोग प्रकाराचा विचार करत असताना त्याचे दोन प्रकार आहे. एकाचं नाव आहे सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग हा पहिला प्रकार झाला.
आणि दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं आकर्मक भावे प्रयोग. एक कोणता प्रयोग आहे रे? सकर्मक भावे. आणि दुसरा कोणता आहे रे? आकर्मक भावे. आता ओळखायचं एक उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे, मी जर म्हटलं मांजराने उंदराला पकडले. मांजराने उंदराला पकडले. आता पकडणारा कोण आहे रे? मूळ धातू पकड. पकडणारा मांजर झाला कर्ता. पकडलेला उंदीर काय झालं रे? उंदीर झालं कर्म. आणि कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केलेली आहे रे? ती पूर्ण केलेली आहे क्रियापदाने. बरोबर? म्हणजे या वाक्यामध्ये हे काय आहे? कर्म आहे. मग भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्यास सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. ठेवा लक्षात. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असल्यास कर्म असल्यास त्यास सकर्मक, त्यास काय म्हणायचं रे? त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. त्याला काय म्हणायचं रे? सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. लक्षात ठेवा. भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला काय म्हणायचं रे? सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. एकदम परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. भावे प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल तर त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. या ठिकाणी स्टार करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वाक्यात इथं ओळखण्याची खूण आहे. वाक्यात कर्त्याला व कर्माला, दोघांनाही वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्तीचा प्रत्यय असतोच. काय असतो रे? विभक्तीचा प्रत्यय असतोच. हे 100% तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. किती सोपं आहे ना? भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असल्यास त्यास काय म्हणायचं? सकर्मक भावे प्रयोग. गवळ्याने गाय बांधली. पोलिसाने चोराला पकडले. बरोबर? रामाने रावणास मारले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांस सुनावले. अशा पद्धतीनं. आणि इकडे जर पाहिलं तर उदाहरण जर आकर्मक भावेचा विचार केला. आज सारखे गडगडते. आज सारखे गडगडते, बरोबर आहे. पण कुठं गडगडतंय? सकाळी गडगडतंय, दुपारी गडगडतंय का रात्री गडगडतंय? 4 वाजता की 10 वाजता की 12 वाजता? काहीच माहीत नाही. कोण म्हणते ते पण माहीत नाही. आज सारखे गडगडते. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते. भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते. आणि मग कर्ता नेमका कोणता आहे हे देखील सांगता येत नाही. कर्ता नेमका कोण आहे हेही सांगता येत नाही. हे सांगता येत नाही. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो. म्हणून याला काय म्हणायचंय रे? भाव कर्तृक प्रयोग असे म्हणतात. म्हणून या प्रयोगाला दुसरं नाव काय आहे? याला काय म्हणायचं? भाव कर्तृक प्रयोग म्हणतात.
कारण क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो. कात्रज घाटात उजाडले, पित्तामुळे कात्रज घाटात उजाडले, स्तंभाजवळ सांजवले. मग एकदम सोप्या पद्धतीने कसं, भावे प्रयोगाच्या वाक्यात नीट लक्षात घ्या. इथं पहा, भावे प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म असेल तर सकर्मक भावे, कर्म नसेल तर आकर्मक भावे. भावे प्रयोग ओळखण्याची खूण, वाक्यामध्ये कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. आणि इकडे मात्र वाक्यामध्ये नक्की कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे हे निश्चित सांगता येत नाही. अशा वेळी क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो. आज सारखे गडगडते, पित्तामुळे मळमळते, स्तंभाजवळ सांजवले, कात्रज घाटात उजाडले. क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी याकारांत असतात. हे पक्क तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग आलंय लक्षात? ओके. मग आता काय लक्षात आलं रे? मी तुम्हाला शिकवलं भावे प्रयोग म्हणजे काय. आता भावे प्रयोगाच्या संदर्भात विचार करत असताना इथं काय सांगितलं तुम्हाला, वाक्यामध्ये कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही, ते आहे तसे स्वतंत्र राहते. त्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात. बरोबर. भावे प्रयोग ओळखण्याची खूण, वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो. शक्यतो कर्त्याला ने तृतीयेचे प्रत्यय असतात आणि चोरास द्वितीयेचे प्रत्यय असतात. आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी याकारांत असते. मारले, सुनावले, सांजावले, बडवले, हळहळते, मळमळते, गडगडते. पुढे तुम्हाला सांगितलं भावे प्रयोगाचे प्रकार. एक सकर्मक भावे. भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असल्यास सकर्मक भावे, कर्म नसल्यास आकर्मक भावे. दुसरी बाजू स्पष्ट केली. ओळखण्याची खूण, सकर्मक भावेमध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. आणि आकर्मक भावेमध्ये कर्ता नेमका कोण आहे हे निश्चित सांगता येत नाही. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता मानावा लागतो आणि कर्म देखील नसतं. म्हणजे कर्ताही नेमका कोण आहे माहीत नाही आणि कर्म तर नसतं, म्हणून त्याला आकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने भाग 3 मध्ये आपण अभ्यास केला. काय भावे प्रयोग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटूया प्रयोग भाग 4 मध्ये मिश्र प्रयोग म्हणजे काय आणि मिश्र प्रयोगाचे प्रकार घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. थँक्यू.